ठाण्यात 12 आणि 13 मार्चला 24 तास पाणीपुरवठा बंद राहतोय. ठाणेकरांसाठी ही महत्वाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकेने 12 मार्च ते 13 मार्च दरम्यान शहरातील काही भागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची घोषणा केली आहे. नागरिकांनी आधीच पाण्याचा साठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय. उथळसर प्रभागातील सिद्धेश्वर जलकुंभाजवळ नवीन जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे. खोदकामादरम्यान 600 मिमी व्यासाच्या विद्यमान जलवाहिनीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे ती जलवाहिनी स्थलांतरित करण्याचं काम करण्यात येतंय, दुरुस्तीचं काम करण्यात येतंय आणि त्यामुळेच गुरुवारी 12 मार्च सकाळी 9 ते शुक्रवारी 13 मार्च सकाळी 9 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येतोय. या काळामध्ये सिद्धेश्वर तलाव परिसर, त्यासोबतच रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, पाचपाखाडी, नितीन कंपनी, सरोवर दर्शन, चंदनवाडी, हंसनगर, सिंगनगर, खोपाट, फ्लॉवर व्हॅली, शिलारपाडा, गोकुळदासवाडी, कोलबाड, गोकुळनगर या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यासोबतच नौपाडा प्रभागातील पाचपाखाडी, चंदनवाडी, महापालिका परिसर, चरई आणि धोबी आळी या भागांमध्ये पाणी कपातीचा मोठा फटका बसणार आहे. दरम्यान या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावं आणि आवश्यक तेवढाच साठा करून ठेवावा असं आवाहन ठाणे महानगरपालिकेने केलंय. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तुमच्या ओळखीमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये जर कोणी ठाण्यामध्ये राहत असेल तर त्यांच्यापर्यंत ही बातमी